नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांनी सन 2025-2026 मधील ऊसाचा दुसरा हप्ता तात्काळ द्यावा या मागणीसाठी सर्व शेतकरी संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी साखर विभागाचे प्रादेशिक सहकारी संचालक कोल्हापूर यांना नुकतेच निवेदन सादर केलेले आहे. या निवेदनातील मागणी प्रामुख्याने सध्या साखरेचे दर वाढलेले आहेत. या वाढलेल्या दरातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगाम सन 2025-2026 मध्ये तुटलेल्या ऊसाचे बिल शिल्लक असलेल्या साखरेतून मिळणाऱ्या नफ्यातून देण्यासाठी आपण आपल्या विभागातील सर्व साखर कारखान्यांना आदेश काढावेत अशी आमची मागणी आहे. मागील हंगामामध्ये साखर सरासरी 40 रुपये दराने विक्री झालेली आहे. सध्या आमच्या माहितीनुसार साखर कारखान्यांकडे 20% साखर शिल्लक आहे. मागील काही दिवसांपासून साखरेच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. ही दरवाढ सरासरी 15 रुपयांपर्यंत झालेली आहे. उदाहरणार्थ 5 लाख टन ऊस गाळप केलेल्या कारखान्यांकडे 12.50% रिकव्हरी प्रमाणे 65.500 टन साखर उत्पादन झालेले आहे. यातील 20% साखर शिल्लक प्रमाणे 12.500 टन साखरेचे वाढीव 15,000 रुपये टनाप्रमाणे 18,75,00,000 रुपये जादा उत्पन्न मिळणार आहे. एकूण गाळप 5 लाख टनास वाढीव उत्पन्नातील प्रतिटन ऊसासाठी 375 रुपये दुसरा हप्ता कारखान्यांनी ऊस उत्पादकांना देणे लागत आहे. या शिल्लक साखरेसाठी दुसरा कोणताही खर्च करावा लागत नाही. आपल्या विभागातील बऱ्याच कारखान्यांनी मागील हंगामातील घोषित केलेल्या पहिल्या हप्त्यातील रक्कम देणे लागत आहे. ती रक्कम प्रति टन साधारण 150 रुपयांच्या आसपास आहे. यामध्ये वरील हिशोबाप्रमाणे वाढीव नफा 375 रुपये अधिक 150 रुपये धरून किमान 525 रुपये दुसरा हप्ता ऊस उत्पादकांना देण्यासाठी आपण आदेश काढावेत अशी आमची मागणी आहे. वाढीव उत्पादन खर्चामुळे सध्या ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या रासायनिक खतांचे दर 90% वाढलेले आहेत. मशागत व मजुरी यांचे दरही 30 ते 40% वाढलेले आहेत. तणनाशके, कीटकनाशके यांचे दर 107% वाढलेले आहेत. मागील 7 ते 8 हंगामातील तोडणी, वाहतूक खर्च 65% वाढलेले आहेत. या सर्वांचा हिशोब करता ऊस उत्पादन खर्च सरासरी 100% वाढलेला आहे. त्यामुळे वाढलेल्या साखर विक्रीतून मिळणारा सर्व नफा ऊस उत्पादकांना मिळाला पाहिजे. याशिवाय इतर उपपदार्थातून कारखान्यांना उत्पन्न मिळाले आहे. आपल्याकडे सर्व साखर कारखान्यांचा हिशोब आलेला आहे. तरी आपण आमच्या मागणीप्रमाणे मागील हंगामात गाळप झालेल्या ऊसाचा दुसरा हप्ता 525 रुपये प्रति टनाप्रमाणे देण्यासाठी आदेश काढावेत. 15 सप्टेंबर 2026 पर्यंत दुसरा हप्ता न मिळाल्यास आम्ही आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत याची गंभीर दखल घ्यावी असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी जय शिवराय किसान संघटना अध्यक्ष शिवाजी माने, शेतकरी नेते सावकार मादनाईक, शेतकरी शेतमजूर संघटना अध्यक्ष वैभव कांबळे, भाजपा किसान मोर्चाचे राज्य सचिव भगवानराव काटे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड अध्यक्ष रुपेश पाटील, शेतकरी सेना महाराष्ट्र सचिव जनार्दन पाटील, किसान सभा अमोल नाईक, आप पक्षाचे संदीप देसाई, शेतकरी संघटना अध्यक्ष ज्ञानदेव पाटील, पदवीधर संघटना अध्यक्ष माणिकराव पाटील, शेकापचे महाराष्ट्र सचिव बाबासो देवकर, आझाद हिंद क्रांती संघटना अध्यक्ष मुकुंद पाटील, संभाजीराव चौगले, सचिव कुलकर्णी, गब्बर पाटील, नानासो इंगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आज आम्ही सर्व संघटनांच्या वतीने प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर यांना निवेदन दिलेलं आहे. मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला शिल्लक साखरेतील नफा शेतकऱ्यांना देण्यात यावा. तो किती होतोय तर मी एक उदाहरणार्थ सांगितलं. ज्या कारखान्याचं 5 लाख टन गाळप झालं आहे त्यांची साखर झाली आहे 65 टन निर्माण. 65 टन म्हणजे 8% 3 महिने शिल्लक आहे 24%. म्हणजे 24% जरी साखर धरली तर त्यावर 15 रुपये जरी जादा मिळाले तरी कारखानदारांना कमीत कमी 18.75 कोटी रुपये मिळतात. म्हणजे 20 कोटी रुपये मिळतात. त्याच्या 5 लाख टनाला भागलं तर 375 रुपये कारखानदारांचं रिटर्न देणं लागेल. याशिवाय RSM नुसार हिशोब आम्हाला दिला पाहिजे. कारण गेल्या वर्षी भाग्यास 2800 ते 3600 गेले.
मोल्याशी 12 ते 15,000 गेले, रेशनर 700 ते 900 रुपये गेले. याशिवाय वीज असेल, इथेनॉल असेल, आणखी मध्यार्क या उपपदार्थातून मिळणारा जो आरक्षेप आहे तो आजपर्यंत कारखानदारांनी आम्हाला दिलेला नाही. त्याचा साधा हिशेबही सादर केलेला नाही. वास्तविक कारखाना बंद झाल्यानंतर 120 दिवसाच्या आत हिशोब सादर करणं कायद्यानं बंधनकारक आहे. असं असताना या ऑफिसतून सुद्धा त्यांच्यावर काही कारवाई केली नाही. आज 180 दिवस झाले कारखाने बंद. मग 2 महिने ऑफिस तर काय करतंय हे जबाबदारी या साखर संचालकांची आहे. याबद्दल या आरक्षणामध्ये फक्त आम्ही आता ॲडव्हान्स म्हणून 150 रुपये जमा करतोय आणि 375 नियमाने मिळणारे अधिक 150 असं 525 रुपये दुसरा आता कारखानदारांच्याकडनं वसूल करून द्यायची जबाबदारी साखर संचालकांची आहे, शेतकऱ्यांची नव्हे. आम्ही 15 सप्टेंबरपर्यंत यांना मुदत दिल्या. जर 15 सप्टेंबरपर्यंत आम्ही केलेल्या मागण्याचा विचार करून आमच्या शेतकऱ्यांना जर बिलं नाही काढली तर साखर संचालकांच्या कार्यासमोर आम्ही सर्व संघटनेकडून बेमुदत ठेव आंदोलन करण्याचा इशारा आम्ही दिलेला आहे. या ठिकाणी